बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। आज कोर्टातील सुनावणी दरम्यान याबाबतची माहिती एसआयटी कडून दिली जाऊ शकते। खरं तर संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती। आतापर्यंत पोलिसांकडून एकूण 8 जणांना या प्रकरणात अटक केलेली आहे, पण त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती। आता अखेर देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे। सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती एसआयटी पथकातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध नावं समोर येत असल्यानं ही संघटित गुन्हेगारी असल्याचं पोलिसांकडून कोर्टात सांगितलं जात होतं। टोळीच्या माध्यमातून बीडमध्ये गुन्हे केले जात आहेत असं कोर्टात सांगितलं जात होतं। आता मोक्का कलम लावण्यात आलेला आहे।